काल भर दिवसा बाजीराव रोडवर एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आणि ह्याच केसवर एक नवीन अपडेट आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि ही अपडेट आपण DCP कृषिकेश रावले यांच्याकडून जाणून घेऊया. सर, नेमका काय इश्यू झाला होता काल? काल बाजीराव रोडवरची जी घटना झाली, ज्याच्यामध्ये एक इसम मयत झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः कळतं आहे की जो मयत इसम आहे आणि जे त्याच्यावर हल्ला करणारे 3 आरोपी व त्या मयत इसमासोबत जो त्याचा साथीदार होता, हे सगळेचे सगळे अल्पवयीन आहे, 18 वर्षाच्या अंडरमध्ये आहे. जुलै महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये एक वाद झाला होता. त्याच्यावर हा जो मयत आहे तो त्याच्यामध्ये आरोपी होता आणि आपल्या गुन्ह्यामधला जो मुख्य अक्यूज्ड आहे या गुन्ह्यामध्ये, तो त्याच्यामध्ये फिर्यादी होता. असं बघून येत आहे की हा रिव्हेंजवर घेतलेला हा झालेला गुन्हा आहे. जो छोटा वाद त्यांच्यामधील होता, त्या वाद मोठा होत होत इथपर्यंत ही घटना झाली की त्यांनी एक दुसऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाद कोणत्या कारणामुळे होतं हे कळालंय तुम्हाला? जी मॅडम, ते एका गल्लीमध्ये राहणारे आहेत. पर्वतीच्या हद्दीमध्ये जी वसाहतचा जो भाग आहे त्या वसाहतीमध्ये राहणारे आहे. छोटे मोठे वाद गल्लीमध्ये राहतामुळे, आजूबाजूच्या एरियामध्ये राहतामुळे त्यांचे जे वाद आहे ते वाद कुठे ना कुठे हाणामारीवर आले पहिले आणि हाणामारीवर गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर आपण ॲक्शन पण घेतली गुन्हा दाखल केल्यानंतर. तरी पण तो वाद त्यांचा मिटला नाही आणि रागाच्या भरात आपण म्हणू शकतो तर त्यांनी ही कारवाई केलेली आहे. जे गुन्हेगार होते त्यांना काल पोलिसांनी किती वेळात पकडलं आणि आता पुढे त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे? जसं मॅडम आम्हाला गुन्हा घडला तेव्हाच आम्ही टीम डिस्पॅच केले होते वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्या 3 ते 4 तासातच आम्ही त्या आरोपींना पकडलेलं आहे मॅडम. ओके. आणि आता त्यांची पुढची कारवाई काय होणार आहे? आम्ही त्यांना सगळं अल्पवयीन असल्यामुळे माननीय कोर्टासमोर हजर केलेले आहेत. त्यांचे जे राईट्स आहे त्या राईट्सला आम्ही प्रोटेक्ट करत कोर्टासमोर ही पण ॲप्लिकेशन दिलेलं आहे की यांना अडल्ट म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे, कारण की यांनी केलेलं जे कृत्य आहे ते हिनियस आहे आणि 16 वर्षाच्या वरती असून त्यांना एक अडल्ट म्हणून ट्रीट करून पुढील कारवाई करण्याची आम्ही परवानगी पण घेत आहे. म्हणजे अजून पुढची कारवाईचं डिसिजन घेतलं गेलेलं नाही आतापर्यंत? येस मॅडम, आम्ही कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर मग पुढील कारवाई करणार आहे. ओके. सर, जसं म्हणजे 4 दिवसाआधीच गणेश काळेच्या खुनानंतर आत्ता म्हणजे आपल्या बाजीराव रोडवरही हा दुसरा खून झालेला आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे खून एकामागे एक चालू आहेत, तर यावर आता पुणे पोलीस काही ॲक्शन घेत आहे का? डेफिनेटली जर बघू शकाल, तो जो 4 दिवसापूर्वी जो प्रकार घडला होता तो एक वेगळा अँगल आहे आणि हा एक वेगळा अँगल आहे. याच्यामध्ये जे प्रिव्हियस एनिमिटी ज्याला आपण म्हणतो किंवा भावकीमधला वाद असेल, परिवारमधला वाद असेल किंवा गल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांचा वाद असेल, हा त्याच्यामधला झालेल्या वादामुळे उपस्थित झालेला हा क्राईम आहे. याच्यासाठी आम्ही एकतर सुरुवात केलेलीच आहे. पुणे पोलीस माननीय CP सरांच्या गायडन्समध्ये जे क्रिमिनल रेकॉर्ड आहे, ज्यांचे छोटे मोठे जरी वाद असेल त्यांना आम्ही प्रिव्हेन्शनवर ठेवणार आहे. त्यांच्यावर नेहमीच एक वॉच ठेवणार आहे. त्यांच्या घराच्या इथे नेहमी चेकिंग असेल, काय त्यांची ॲक्टिव्हिटीज चालू आहे. त्याच्यानंतर मग नेहमी त्यांना पोलीस स्टेशनला बोलून की त्यांचं पुढील काय चालू आहे, अशा सगळ्या प्रकारे एक वॉच ठेवणं त्यांच्यावर आम्ही सुरू केलेलं आहे. जिथे जिथे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करता येतात तिथे आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करणार आहे. ज्यांचे संघटित टोळी वगैरे दिसून येतात त्यांच्यावर आम्ही मकोकाची कारवाई करणार आहे. आणि सिरीजमध्ये तुम्ही बघू शकता यावर्षी एकानंतर एक आपण MPDAची कारवाई करतोच आहे. त्याचे पण सिरीज आम्ही कंटिन्यू ठेवणारच आहे. पुण्याला सुरक्षित करण्यासाठी जेवढं जास्त प्रयत्न करता येईल तेवढं आम्ही नक्कीच करणार आहे मॅडम. त्यावर सगळी पुढे काय अपडेट येते ते आपण परत जाणून घेऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स.